हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन लॉंग व्हिडिओमध्ये. कसे आहेत सगळे? मस्त ना, मी पण छान आहे. आणि बाहेरचा ड्रम धुवायचं होतं, त्याच्यामुळे आदल्या दिवशी मी अर्धा ड्रम भरला होता. म्हटलं दुसऱ्या दिवशी कपडे भांडे केले किंवा ड्रम रिकामा होईल. मस्त घासून वगैरे ड्रम धुवून स्वच्छ करून ठेवला. पाणी पण भरायचं होतं आणि सगळ्या अंगणामध्ये ब्लिचिंग लावून घेतलेली. 1-1.5 तास तसंच ठेवलं मुरण्यासाठी आणि नंतर पाणी लावून सर्व स्वच्छ धुवून वगैरे घेतलं, पाणी भरलं. माझं मुलांचं जेवण वगैरे झालं आणि त्यानंतर मग 4-4:30ला मी रेसिपी बनवायला घेतली. आता रोज जे काही मी माझं म्हणजे रुटीन आहे तेच तुमच्यासोबत शेअर करत असते. तर मी एक गृहिणी आहे म्हटल्यावर मी घरातलं सगळं दाखवते. तर इथं मला कटवडा बनवायचा होता. आता पावसाळा म्हटलं की काही ना काही चटपटीत चटकदार खावंसं वाटतं की नाही. तर चला म्हटलं झणझणीत मस्त कटवडा करूया. तर त्याचीच मी ते तयारी करत होते. कांदा खोबरं वगैरे सगळं कापून घेतलं आणि म्हटलं तसं तर मला ना छोटे छोटे मिनी वडे बनवायचे होते. वडापाव असतो ना त्याचेच पण छोटे छोटे मिनी वडे बनवायचे होते. तर म्हटलं आता खूप लेट झालं आहे तर डायरेक्ट कटवडाच बनवते. त्यामुळे काय होईल की संध्याकाळी खायला पण होईल सगळ्यांना कटवडा आणि दुसरा मला स्वयंपाक करावा लागणार नाही, अशी आयडिया केली मी. म्हणून मग मिनी वडे कॅन्सल केले. म्हटलं ज्यांना वडापाव खायचं ते वडापाव खातील आणि ज्यांना कटवडा आवडतं ते कटवडा खातील. तरी तर माझी सगळी तयारी करायची चालू होती आणि इकडे अर्णव अभ्यास करत बसलेला. त्याच्याशीच मी बोलत होते. तर त्याला ना अभ्यास करायचा खूप जास्त कंटाळा आला होता. मम्मी परत करतो, थोड्या वेळाने करतो, असं त्याचं चालू होतं. म्हटलं आत्ताच करून घे, संध्याकाळी परत सगळे आले की अभ्यास काही होत नाही, गप्पा मारणं टी व्ही बघणं हेच चालू होतं. त्यामुळे आत्ताच कोण नाही तोपर्यंत अभ्यास कंप्लीट करून घ्यायच मी त्याला सांगत होते. गोड बोलून त्याला अभ्यासाला बसवलं आणि तो अभ्यास पण करत होता आणि थोडा वेळ झाला की परत माझ्याकडे उठून येत होता, परत अभ्यास करत होता, असं त्याचं चालू होतं. तर आता मी सगळी तयारी करून घेतली आणि लगेचच मग कटवडा बनवण्यासाठी घेतला. आणि रोज म्हणते लवकर शूट करेन, लवकर व्हिडिओ बनवेन, पण रोज घरातली सगळी कामं करून व्हिडिओ बनवायला मला 4-4:30 होतात किंवा 3:30 तर वाजून जातात. आणि कधी काम जास्त असेल तर मग 4-4:30 होतात. तिथून पुढे मग व्हिडिओ वगैरे बनवायचं, एडिट करणं, व्हॉइस ओव्हर करणं, अपलोड करणं, यामध्येच 5:30 वाजतात. आणि नंतर परत संध्याकाळचं आपलं रुटीन चालू होतं. किती मी ठरवलं ना आज लवकर व्हिडिओ अपलोड करते, पण असं पण होतं की घरातली कामं पण वेळेत करायला पाहिजे. आता कसं पावसाळ्याचे दिवस आहेत तर पहिले कपडे वगैरे धुवून टाकायला पाहिजे, तरच सुकतात. आणि थोडेफार अर्धे ओले राहतात ते मग नंतर खालच्या घरामध्ये आणून सुकायला टाकत असते पावसाळ्यामुळं. तर असो, इथं मी बटाटे शिजवून ठेवले होते कटवडा बनवण्यासाठी. तर तेच मी बटाटे बाउलमध्ये काढून ठेवत होते आणि मला खूप म्हणजे असं घाई झाली होती की पटपट बनवायचे हे यायच्या अगोदर. तर हे 6:30पर्यंत येतात, तोपर्यंत माझे सगळं म्हणजे वडा वगैरे बनवून व्हायला पाहिजे. परत काय होतं मग हे आले ना चहा वगैरे बनवायचं तर मग मध्येच सगळं बंद करावं लागतं, नाश्ता वगैरे त्यांना पण द्यावा लागतो. त्यामुळे मग त्यांनी यायच्या अगोदर मला व्हिडिओमध्ये दाखवण्यापुरतं जरी बनवून झालं ना तरी मग काय नाही, बाकीचं राहिलेलं नंतर मी बनवू शकते. आणि मग बनवता मध्येच बंद केलं ना तर मग खूप वेळ जातो आणि संध्याकाळ झाला ना मग अंधार पडल्यावरती व्यवस्थित क्लिअर असं दिसत नाही मोबाईलमध्ये. अर्णव अभ्यास करतो आहे. उद्या सायन्सचा पेपर आहे आणि आणखीन कोणता आहे? हिंदीचा पेपर आहे. तर त्याला पण अधूनमधून सांगते, जे काही येत नाही ते अभ्यास करायला त्याला बसवले. तर पाठांतर करतोय तो. तर जे येत नाही ते मी त्याला सांगते आणि थोडा अभ्यास करतोय आणि उठून किचनकडे येते, थोडा अभ्यास करते किचनकडे येते आणि याचं काय चालू आहे तुम्हाला दाखवते. आणि अभ्यास राहिला अर्धा अभ्यास करायचा, परत थोडंसं काहीतरी खायला पाहिजे, अभ्यास करायचा, परत थोडंसं काहीतरी खायला पाहिजे. तर आता चाललं त्याचं बिस्किट खायचं नको मला. तर त्यांनी मग अशी लवकर जेवलं होतं, तर त्याला भूक लागली म्हणून बिस्किट खातोय. आहे ना अर्षद कुठं बघत चालला खायला? व्हिडिओ चालू आहे म्हणून त्याला हसायला येते. मी तर खोबरं कांदा वगैरे सगळं भाजून घेते. कटवड्याला कटवड्याची तयारी चालू आहे, म्हणजे रस्सा बनवायचा ना त्यासाठी. खोबरं पण मस्त भाजून झालं. तर चला आता बाकीचं नंतर कंटिन्यू करते. तर हे मस्त आपलं झणझणीत कटवडा म्हणजे कटवड्याचा रस्सा बनवून तयार झाला आहे. तर आम्ही फोडणी दिली जस्ट. काय झालं मग सर तिकडं जा, बस अभ्यास कर. केला झाला ते नको पाठवणं, पडशील सर खाली उतर बाळा, पडशील. कर आणखीन थोडा अभ्यास केला ना, मग कर थोडासा. तर इथं मी कटवड्याचा मस्त झणझणीत असा कट
तोपर्यंत मस्त रस्सा करून घेतला, तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते. आता वड्याची पण सगळी आपली स्टफिंगची तयारी म्हणजे वड्याची तयारी झाली. आता फक्त आपल्याला वडे बनवायचे आणि बेसनमध्ये कोटिंग करून तळायचे, त्याला पण भरपूर वेळ लागतो. तर आता 6 वाजत आलेत, हे यायचा टाईम होत आला आहे, 6:30पर्यंत येतात. ते आले ना परत मग चहा पाणी नाश्त्यामध्ये खूप वेळ जातो आणि मग मला परत व्हिडिओ शूट करायला होत नाही. त्यामुळे म्हटलं आताच थोडंसं बोलून घेते, तर तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते किती मस्त आपला रस्सा तयार झाला. तर हे पहा मस्त झणझणीत असा आपला रस्सा इथे मी बनवून घेते. आता उकळी येईल आणि कट पण छान, त्याला तेल सुटत चालले. आणि व्हिडिओ बनवायला बघा एवढे सगळे मला भांडे काढावे लागतात, प्रत्येक ह्याच्यात काय ना काय असं सामान घेऊन साहित्य घेऊन दाखवायला लागतं. तर याच्यात मी खोबरं कांदा सगळं तळून ठेवलेलं, याच्यामध्ये लसूण अद्रक हे काढलेलं, याच्यामध्ये मसाले घेतलेले आणि ही वाटी बेसनला मला मोजायसाठी पाहिजे त्यामुळे मी काढून ठेवले. याच्यामध्ये कोथिंबीर घेतलेली, आता याच्यात बेसन मी मिक्स करून घेते. तर चला नंतर तुम्हाला सगळ्यात शेवटी दाखवते कसे बनवले होते ते. तर फायनली माझी कटवड्याची रेसिपी बनवून तयार झाली, तुम्हाला दाखवते. 1 मिनिट, एकच नंबर झाली, बॅक कॅमेऱ्याने दाखव. तर हे पहा मस्त असं झणझणीत कटवडा बनवून तयार झाला आहे की नाही मस्त. तर या सगळ्यांनी मस्त झणझणीत कटवडा खायला. तर वडे वगैरे तळून झाले आणि फक्त आता मला ताटामध्ये वाढून फक्त रेसिपीचं असं शूट करून घ्यायचं होतं. तोपर्यंत हे आले, मला बरं झालं माझं सगळं झालं बनवून आणि मग नंतर गरमागरम त्यांना पण वडापाव खायला दिला. तर कसा वाटला तुम्हाला हा व्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.